हाय, नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे कुशल संखे. आज व्हिडिओ बनवायचं उद्दिष्ट हेच आहे, की बऱ्याच महिलांना आता पैसे टाकायला पण चालू झालेत के-वाय-सी नंतर. पण काही काहींना पहिले पैसे यायचे पण आता येत नाही. त्याचे अनेक रिझन आहेत, ते तुम्हाला दाखवलंच होतं पहिल्या व्हिडिओमध्ये पण. तर आता हेच कारण आहे, की अकाउंट सीडिंग नसल्यामुळे पण महिलांचे पैसे येऊन पुन्हा रिटर्न जातात. आता अकाउंट सीडिंग म्हणजे कसं, पहिले आधार कार्डला जो अकाउंट लिंक असतो त्याच अकाउंटवर पैसे जातात. म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात, जेव्हा अकाउंट टाकतात, तर अकाउंटनी पैसे पाठवत नाही. आधार कार्डला जो अकाउंट लिंक असतो त्यालाच पैसे जातात. बघू शकतात की पहिले त्यांना ह्यांना पैसे यायचे, जसं मी तुम्हाला दाखवतो की त्यांना एक 1/24/2025 पर्यंत पैसे त्यांना आलेले आहेत. म्हणजे 3/5/2025 ला सुद्धा आले. तुम्ही बघू शकता की त्यांच्या इकडे पेड आहे, क्रेडिट आहे, त्यांना पेड आहे असं तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर त्यांना अचानक पैसे यायला थांबलेले आहेत. तर ते पण तुम्ही बघू शकतात की त्यांचा आधार सीडिंग नसल्यामुळे, इनएक्टिव्ह आधार, तर त्यामुळे त्यांचे पैसे जेवढेही आता येतात ते सर्व रिटर्न जातात. तर त्यांचे 2/5/2025 म्हणजे 5व्या महिन्यापासून त्यांचे पैसे रिटर्न जात आहेत. 2025 पासून ना आतापर्यंत त्यांचे पैसे जेवढेही आलेत ते सगळे रिटर्न गेलेत. तर तुम्ही बघू शकता आधार इनएक्टिव्ह असल्यामुळे. तर त्यासाठी तुम्ही आहे ना आधार कार्ड सीडिंग करून घ्या. त्यामुळे तुम्हाला पैसे तर येतीलच, मग हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तुम्ही सीडिंग करून घ्या. तुमचं अकाउंट सीडिंग नसेल तर तसाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल आणि घरी बसल्या बसल्या तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल.